महायुतीची ती परिस्थिती असताना महाविकास आघाडी मात्र एक वाक्य देणे ही पुढे जाताना दिसते. ही खरोखर अत्यंत दिलासादायक गोष्ट आहे. मगाशी महादेवांना बोलताना म्हणाले काही जण तिकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये, प्रशांतदादा काही जण हे तिकडे, काही जण तिकडून इकडे संधान बांधून आहे. पण आता एकूणच लोकसभेच्या जागा वाटपावरून जी परिस्थिती भारतीय जनता पक्षाबरोबर केलेल्या लोकांची, नेत्यांची आणि पक्षांची झाली, ही पाहता त्यांच्या प्रत्येक कार्यकर्त्यामध्ये, त्यांच्या प्रत्येक आमदारामध्ये, त्यांच्या प्रत्येक नेत्यामध्ये ही नक्कीच अस्वस्थता निर्माण झाली. म्हणजे जे वाघ गरजत होते, सर जब घर में रहते तो हर कोई शेर होता है, पण हे वाघ जेव्हा गरजत होते त्यानंतर आताची परिस्थिती बघून सर्वकशी आठवण येत. गुजराती हंटर वाजला की जे 18 सांगत होते ते 9 वर येतात, जे 9 सांगत होते ते 3 किंवा 4 म्हणतात. ही परिस्थिती बघितल्यानंतर कुठल्याही स्वाभिमानी कार्यकर्त्याला, स्वाभिमानी नेत्याला हे वाटणं स्वाभाविक आहे, अरे एकेकाळी देणारा होतो, आज दिल्लीच्या दारात जाऊन मागणारा झालोय. मग माझ्या महाराष्ट्राचा स्वाभिमान कुठं गेला? जे एकेकाळी देणारे होते ते जर दिल्लीच्या दारात जाऊन मागणारे होत असतील तर मग त्या छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श कसा सांगणार, ज्यांनी भर दरबारात उभं राहून दिल्लीपतीला सांगितलं होतं की तुझ्या सुभेदारीची, तुझ्या वतनदारीची, दख्खनच्या सुभेची झूल नको, मी महाराष्ट्राच्या मातीसाठी, महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी ताठपणे उभा राहील. ही छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण होती आणि ही शिकवण घेऊन आपल्याला पुढे जायचंय. आणि म्हणूनच तुमच्या सगळ्यांच्या अपेक्षा या 100% मान्य आहे. खूप जबाबदारीने शब्द देतो. म्हणजे अनेक आमचे शिवसेनेचे सहकारी आहेत. मागच्या निवडणुकीमध्ये प्रत्येकाने आपापली भूमिका घेतली, बरोबर? प्रत्येकाने आपापली भूमिका घेतली, आपापल्या परीने प्रत्येकानं काम केलं. हे काम केल्यानंतर गेल्या 5 वर्षांमध्ये जसं संजय भाऊ म्हणाले की सुरुवातीची 2.5 वर्ष महाविकास आघाडी होती, पण शिरूर लोकसभा मतदारसंघ हा एक वेगळी युनियन टेरिटरी होती. त्यामुळे इथल्या शिवसैनिकांना खासदार म्हणून जर मी निवडून आलो असलो तरी माझ्यापर्यंत थेट यायची मुभा तुम्ही सांगता नव्हती. पण या पुढच्या काळामध्ये मात्र मी शब्द देतो की जेव्हा आपल्याला एकत्रितपणे सामोरं जायचंय, ही देशाला टिकवण्याची निवडणूक आहे, ही देशातली लोकशाही टिकवण्याची निवडणूक आहे. कारण परवा एका भारतीय जनता पक्षाच्या नेत्याने अरविंद भाऊ वल्गना केली, ही जबाबदारी तुमच्या सगळ्यात मोठी सांगता. तुम्ही आज जुन्नरकडे या, आंबेगावकडे या, खेडकडे या, शिरूरकडे या, कुठल्याही बाजार समितीच्या बाहेर उभं राहा. जो माझा बळीराजा पिकवतो, शेतात घाम गाळतो ना, त्या बळीराजाच्या ताटात माती कालवण्याचं पाप या भारतीय जनता पक्षाच्या सरकारनं वारंवार केलेलं आहे. कुठल्याही बाजार समितीच्या बाहेर उभा राहिलात तर कशी लाखोली वाहिली जाते हे तुम्हाला बघायला मिळेल. आणि असं असताना भारतीय जनता पक्षाचा एक नेता म्हणाला, काय फरक पडत नाही आम्हाला. हडपसरमध्ये 5,85,000 मतदान. त्यामुळे हडपसर विधानसभा मतदारसंघ हा अतिशय महत्वाचा आहे. हे 5,85,000 मतदानाच्या जोरावर आमचा जुन्नरचा शेतकरी असेल, आमचा आंबेगावचा शेतकरी असेल, आमचा खेडचा शेतकरी असेल, आमचा रोजगाराच्या प्रतीक्षेत असणारा तिथला तरुण असेल, या प्रत्येकाच्या स्वप्नांवर पाणी फेरण्याचे राक्षसी मनसुबे हे समोरून आखले जातात. पण हे होत असताना ज्या शहरी भागातल्या मतदाराचा, ज्या मध्यमवर्गीय मतदाराची जी कुचंबणा होती, ती महागाईमुळे कुचंबणा होते, ती रोजगारामुळे कुचंबणा होते. मग अशी राम मंदिराचा उल्लेख अरविंद भाऊंनी केला. अभिमान आहे, राम मंदिर बांधला, चांगली गोष्ट आहे ना. पण 365 दिवस मी रामलल्लाच्या दर्शनाला जाणार नाही. मी 1 दिवस दर्शनाला जाईल, बाकीच्या 364 दिवसांचं काय? या 364 दिवसात मला महागाईला सामोरं जावं लागतं, मला बेरोजगारीला सामोरं जावं लागतं, मला या अंधाधुंदीला सामोरं जावं लागतं, मला या सांप्रदायिक वातावरणाला सामोरं जायचं. या 364 दिवसांचा हिशोब आपल्याला घ्यायचा. आणि त्यामुळे हडपसर विधानसभा ही प्रत्येकासाठी अत्यंत महत्वाची आणि
त्यामुळे तुमच्या प्रत्येकाची ताकद ही फार गरजेची आहे. त्यामुळे प्रामाणिकपणे शब्द देतो. आता केवळ मला नाही, आता केवळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरदचंद्रजी पवार या पक्षाला नाही, तर आता महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी तुमच्या प्रत्येकाची गरज आहे. आणि या महाराष्ट्राच्या स्वाभिमानाच्या लढाईत जो कोणी खांद्याला खांदा लावून साथ देईल त्या प्रत्येकाला मानाचं पान हे भविष्य काळात असेल. हा माझा तुम्हाला प्रत्येकाला शब्द आहे. मग ती विधानसभेची निवडणूक असो, ती महानगरपालिकेची निवडणूक असो, हे प्रत्येकाला मानाचं पान असेल. पण जसा मठापासून उल्लेख झाला तसा आधी लगीन कोंढाण्याचे, त्या पुढं निवडणुका होणार याची जर खात्री हवी असेल तर त्यासाठी आता ही जोर लावून काम करणं हे गरजेचं आहे. आणि तुम्ही प्रत्येक जण त्या ताकदीनं काम कराल. या संदर्भातली जी कोऑर्डिनेशनची जी कमिटी असेल, अरविंद भाऊ, मी तुम्हा दोघांनाही प्रशांत दादांच्या अनुमतीने शब्द देतो, या पुढील काळात सुद्धा या विधानसभा क्षेत्रासाठी तुम्हाला ज्या ज्या गोष्टी हव्या असतील, मग ते कामांच्या संदर्भातले असेल, त्या अडचणींच्या संदर्भातले असेल, या संदर्भातली एक सुसूत्रता येण्याच्या दृष्टीने एक कोऑर्डिनेशन कमिटी तुम्ही तुमचे प्रतिनिधी द्या, प्रशांत दादा त्यांचे शहराचे प्रतिनिधी देतील. परंतु महाविकास आघाडीमध्ये कुठेही जराशी सुद्धा फट पडणार नाही याची मी तुम्हाला सगळ्यांना ग्वाही देतो. आणि सर, ते शेवटी एवढंच सांगतो की आपला काय कुठला कारखाना नाही, आपली कुठली शिक्षण संस्था नाही, आपली काय परदेशात कंपनी नाही, आणि असं सगळं काहीच नसताना आपल्या हातात माझ्यासारख्या एका मध्यमवर्गीय शेतकरी कुटुंबातल्या व्यक्तीला आदरणीय पवार साहेबांनी संधी दिली. मगाशी शिवरकर साहेब आपण म्हणालात की ही भूमिका मी घेतली. ही भूमिका घेत असताना फार महत्वाची गोष्ट आहे, मी कायम म्हणतो, ही भूमिका घेत असताना पल्लवीताई, मी माझ्या सगळ्या माता भगिनींचं मनापासून आभार मानतो. हे सगळ्यात तुमचं क्रेडिट आहे, फार महत्वाचं क्रेडिट आहे साहेब ही भूमिका घेताना. कारण जेव्हा हा निर्णय होता, मग अशी अरविंद भाऊ पण म्हटले कुठली बाजू निवडायची, हा जेव्हा तुमच्या समोर प्रश्न निर्माण होतो तेव्हा एकच निर्णय घ्यायचा होता की माझ्या माता भगिनी आपल्या लेकराला कधीच सांगत नाही, बाळा तू चोरी कर, लांडीला